नव्हे ते जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे. 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात. कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत, बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत, वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत, राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत, नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा. 5 कोटी 10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी. कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे, बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून. काल माहिती घेतली मी, जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या, उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली. निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या, 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका, या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं आहे. मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही आरो म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा, मी कालही म्हणालो या सगळ्यांचे फोन कॉल फोन रेकॉर्ड चेक करा. त्यांना कोणाचे फोन गेला 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे, कोणत्या कार्यालयातून, हे याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल. प्रचंड पैसे, हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला, महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. 60 लोक बिनविरोध निवडून येतात, 66. ही काय निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय? मग मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं, हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडला आहे का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा. नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे. जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज द सर्वंट ऑफ BJP, ते सत्य आहे. आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे. निवडणूक आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या, कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जावर? हे ढोंग आहे सगळं. अहवाल कसला मागताय? आत्ता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? हे आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे. निवडणूक आयोगापर्यंत हे पैसे गेले का जे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप? संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे. मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या म्हणून. ज्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्या ठिकाणी महाविकास उमेदवार होते, कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याच्या काही तुमच्याकडे दबाव आहे आणि पैशाचा वापर आहे. मी म्हटलं ना, कमी पडले का आपल्या उमेदवाराला सांभाळण्यामध्ये? राऊत, एक विषय असा आहे की अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोर आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्या पक्षात जे अजूनही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? बघा, ज्यांनी पक्षादेश डावलून उमेदवारी ठेवलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल.
माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जी पद्धत आहे की त्यांना पक्षातून दूर केलं जातं सगळ्यात जास्त जी आणि पक्षातून त्यांची